नमस्कार, शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी। मिरचीची रेसिपी आहे आणि ही मिरचीची रेसिपी ना बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला एकदम चविष्ट आणि मस्त लागते। हे बघा, इथं एक प्लेट भरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी। थोड्या अशा हिरव्या वाणावर म्हणजे जास्त त्या काळ्या राहत्या ना त्या नाही घ्यायच्या आणि त्याला अशी मधून चीर पाडून घेता। ह्या थोड्या कमी तिखट असतात आणि त्या दुसऱ्या ज्या काळ्या वाणावर असताना त्या जास्त तिखट राहत्या, ह्या थोड्या कमी राहत्या। तर याला मधून एक चीर पाडून घेत आहे आणि थोडी मिरची मोठी असन तर 2 तुकडे करून घ्या। ही रेसिपी ना खूप छान होते। तर सगळ्या मिरच्या आपण अशा कट करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहे। तर आता आपल्याला मिरचीमध्ये थोडं मीठ भरून घ्यायचं आहे, कारण की मीठ भरवल्याच्या नंतर आहे ना मिरची कमी तिखट आणि चवीला खूप छान लागते, म्हणून मीठ भरून घ्यायचं सगळ्या मिरच्यामध्ये। बघू शकता तुम्ही काही सेपरेट ठेवलेल्या आहे, ज्या मोठ्या आहेत त्या 2 तुकडे केलेले आहे मी। आता इथं सगळ्या मिरच्यामध्ये मीठ भरून झालेलं आहे। इडली पात्रामधली एक डिश घेतलेली आहे आणि आता त्या डिशमध्ये आपल्याला ह्या एक 5 मिनिटं वाफळून घ्यायचे आहे। गॅसवर मी कढईत थोडं 1 ग्लास पाणी ठेवलं आणि मग त्यामध्ये आपल्याला ही डिश ठेवून 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। खूप छान होती ही भाजी, मिरचीची रेसिपी खूप छान होते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। आपल्याला कुठं प्रवासाला जायचं असेल तर त्यामध्ये पण आपण घेऊन जाऊ शकतो। भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत पण छान लागते। हे बघा, अशी ठेवून घेतली। आता 5 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊ, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ। एक मोठी कांडी मी इथं लसूण निसून घेतला होता। आता आपल्याला अशा किसणीनं त्याला शिलून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं। तर तुम्हाला जर किसणीनं नसून शिलता येत तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण थोडा असं मोठा असं कुटून घ्यायचा। मी इथं शिलणीनंच करत आहे, कारण की काय होतं खलबत्त्यामध्ये जर कुटायला गेलं तर कधी कधी मोठा राहतो किंवा जास्त बारीक होतो, याने एकसारखा होतो, म्हणून मी किसणीनं किसते। आणि ही रेसिपी कुठली आहे तुम्हाला कळणच पुढं, मी आज मुद्दाम पहिलं तुम्हाला दाखवलेलं नाही। एक 2 इंच अद्रक शिलून घेतलेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर कट करून घेते। अद्रक शिलण्याचा व्हिडिओ स्किप होऊन गेला। आता थोडीशी कोथिंबीर कट करून घेते। कोथिंबीर, अद्रक आपली तयारी झालेली आहे। लसूण व्यवस्थित शिलून झाला। हे बघा, 1 चमचा दही घेतलेला आहे, म्हणजे वाटीनं म्हणलं तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे मी। आता एका पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। चमचा म्हणजे आपला जो तेलाचा पळी राहते ना त्या पळीनं 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची, जिरे पण चांगले फुलले पाहिजे। मग त्यामध्येच लगेच लसूण, अद्रक घेतलेलं आहे ना ते टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं तळून द्यायचं। तर ही रेसिपी खूपच भारी लागते, वरम भातासोबत जर खाल्ली ना तर खूपच भारी आणखीनच। हे बघा, असे थोडे क्रिस्पी झाले पाहिजे लसूण आपला मस्त। कमी गॅसवरच करायचं, जास्त फुल गॅस करायचं नाही। कोथिंबीर टाकून द्यायची, कोथिंबीर बी थोडी तळून घ्यायची आपल्याला। थोडीशी आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे, एक अर्धा चमचा, आणि एक अर्धा चमचाला थोडीशी वर लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही म्हणता का आता मिरची पण तिखट आणि लाल मिरची पण टाकते, पण लाल मिरची तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी टाकते मी, तर तिखट नाही आहे। आणि आपल्या ह्या मिरच्या पण जास्त तिखट नसतात आणि तिखटाचं प्रमाण मेंटेन राहावं म्हणूनच आपण दही घेतलेलं आहे, त्यामुळं तिखट लागत नाही। थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आता हे छानपैकी मिक्स झालं। आता आपल्याला याच्यात दही टाकायचं, जे अर्धी वाटी दही घेतलं होतं ते टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी सूक झालं पाहिजे त्याच्यातलं,
1-2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। असं सेपरेट झालं पाहिजे तेल, बघू शकता तुम्ही। हे बघा, हे बघा, हे असं पाणी सुटतं, त्याच्यात थोडं पाणी आटलं पाहिजे। हे बघा, आता थोडं पाणी आटतंय, आणखीन 2-3 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे असंच। हे बघा, असं एकदम तेल सेपरेट झालेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला ह्या स्टेपला इथे मिरची टाकून घ्यायची आपल्याला। आता जी मिरची आपण वाफळून घेतली ती, हे बघा, मिरच्या टाकून देत आहे मी। आणि याला 1-2-3 मिनटं मिक्स करून होऊ द्यायचं मसाल्यामध्ये। आपण लसूण अद्रक असं मस्त क्रंची होऊन दिलेलं आहे, मस्त दही टाकलेलं आहे। तर ही दही मिरची खूपच छान लागते खायला, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। वरम भातासोबत, पोळीसोबत, तुम्ही कुठं बाहेर प्रवासाला जाणार असाल तरी पण घेऊन जाऊ शकता। एकदम अप्रतिम अशी चटपटीत आणि चविष्ट होते, तर नक्कीच ट्राय करा तुम्ही। कमेंट करून पण सांगा कशी वाटली म्हणून। आपण पहिलं मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं वरून मीठ टाकताना अंदाज पाहूनच टाका। मी अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तर त्या अंदाजीच मीठ टाकायचं आपल्याला। तर आपली दही मिरची इथं तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही, मस्त चमचमीत। चला आता आपण काढून घेऊ। बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय एकदम। तर हे बघा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोंडाला पाणी सुटलं की नाही सांगा मला कमेंट करून। भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।